हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू मॉस और सॉम ट्युशन. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ मॉस और सॉम आणि त्याचबरोबर फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. फर्स्ट चॅप्टर आहे सिंपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स. त्याच्यामध्ये मी एक बेसिक कॉन्सेप्ट सांगितली होती, ओरिजिन ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर ती कॉन्सेप्ट बघा अगेन आपण रिवाइज करू तर ती अशी आहे का कोणत्याही बॉडीवर जर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं काय होतं, डिफॉर्मेशन होतं, म्हणजे साईज आणि शेप चेंज होतो. आणि हे डिफॉर्मेशन मेजर करण्यासाठी स्ट्रेन ही टर्म वापरतात. देन डिफॉर्मेशन झाल्यावर बॉडी आतून काय अप्लाय करते, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आणि कशासाठी अप्लाय करते तर ओरिजिनल साईज अँड शेपमध्ये परत जाण्यासाठी, किंवा वी कॅन से की अप्लाइड लोडला बॉडी रेजिस्ट करते. ओके, सो दॅट इज इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आणि मग ते एक्सप्रेस करण्यासाठी कोणती टर्म वापरतात तर स्ट्रेस ही टर्म वापरतात. ओके, आणि इंटरनल रिस्टोरिंग फोर्स याची व्हॅल्यू किती असते तर ती अप्लाइड फोर्स इतकीच व्हॅल्यू असते, फक्त डायरेक्शन मात्र दोन्हींच्या ऑपोजिट असतात. सो ही होती बेसिक कॉन्सेप्ट. देन आपण स्टडी केलं बेसिक टर्म्स ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर स्ट्रेस काय आहे, अगेन स्ट्रेस इज इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, but internal restoring force is equal to applied force. Therefore stress is equal to applied force per unit area. म्हणजे stress sigma equal to P upon A. स्ट्रेसचं युनिट काय आहे, न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, देन नेक्स्ट जर स्ट्रेन, तर स्ट्रेन काय आहे, चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. सो स्ट्रेनचा अगेन फॉर्म्युला इट इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन्स. आणि स्ट्रेनचं युनिट काय तर स्ट्रेन हॅज नो युनिट. आणि डायमेन्शन म्हणजे काय तर लेंथ, विड्थ, थिकनेस, डायमीटर, हे सगळे डायमेन्शन झाले. सो दॅट वॉज अबाउट स्ट्रेस आणि स्ट्रेन. ओके, मग आता नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स. सो कोणत्याही बॉडीवर एखादा फोर्स जर डिफरंट पद्धतीने किंवा डिफरंट डायरेक्शनमध्ये अप्लाय केला तर त्याचा वेगवेगळा इफेक्ट होऊ शकतो बॉडीवर. फॉर एक्झाम्पल, जर सपोज ह्या पेनला मी ॲज अ बॉडी कन्सिडर केलं आणि ह्या पेनवर लेट्स से 10 किलो न्यूटन इतका फोर्स अप्लाय केला. पहिल्या केसमध्ये 10 किलो न्यूटन फोर्सने त्याला असं बाहेर पुल केलं. मला सांगा मग ह्या केसमध्ये पेनची लेंथ काय होईल तर ती वाढेल. आणि सेकंड केसमध्ये 10 किलो न्यूटन फोर्सने ह्या पेनला जर मी मध्ये पुश केलं तर त्या केसमध्ये त्याची लेंथ काय होईल, कमी होईल. म्हणजे सेम लोड जर किंवा सेम फोर्स जर मी डिफरंट डायरेक्शनमध्ये किंवा डिफरंट वेजने अप्लाय केला तर त्याचा बॉडीवर इफेक्ट काय असतो, डिफरंट असतो. सो दॅट्स वाय डिफरंट टाइप्स ऑफ अप्लाइड लोड किंवा अप्लाइड फोर्समुळे बॉडीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आणि स्ट्रेन येतात. मग आपण टाइप्स ऑफ लोड्स आधी बघू. तर फर्स्ट टाइपचा लोड आहे दॅट इज कॉल्ड ॲक्शियल लोड और डायरेक्ट लोड. तर ॲक्शियल लोडच्या आधी आपण बघू ॲक्सिस ऑफ बॉडी म्हणजे काय. तर हे बघा, डायग्राममध्ये सिंपल मेटल बार जर आपण कन्सिडर केले, आयदर रेक्टँग्युलर सेक्शन किंवा सर्क्युलर सेक्शन, तर बघा कोणत्याही बारच्या सेंटरमधून म्हणजे त्याच्या क्रॉस सेक्शनच्या सेंटरमधून जी कंटिन्युअसली पास होणारी लाईन असते त्याला म्हणतात ॲक्सिस. सो लक्षात ठेवा, कोणतीही बार किंवा कोणतीही बॉडी असेल त्या बॉडीच्या सेंटरमधून पास होणारी कंटिन्युअसली लाईन दॅट इज कॉल्ड ॲक्सिस ऑफ द बॉडी. ओके, आणि मग ॲक्शियल लोड म्हणजे काय तर द लोड अप्लाइड अलॉंग द ॲक्सिस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज ॲक्शियल लोड. ओके, मग जसं ह्या डायग्राममध्ये दाखवलं आहे का ॲक्सिसच्या अलॉंग तर आपल्याला दोन पद्धतीने लोड अप्लाय करता येईल. आयदर आपल्याला बाहेर लोड अप्लाय करून पुल करता येईल त्या बॉडीला, किंवा मध्ये आपला लोड अप्लाय करून म्हणजे इनवर्ड लोड अप्लाय करून पुश करता येईल. सो त्याप्रमाणे मग ॲक्शियल लोडचे अगेन दोन सब टाइप्स आहे. इफ द ॲक्शियल लोड इज ॲक्टिंग इन द आउटवर्ड डायरेक्शन म्हणजे ॲज अ पुल फोर्स जर ते ॲक्ट होत असेल तर त्याला म्हणतात टेन्साईल लोड. सो टेन्साईल लोड काय आहे, इफ द ॲक्शियल लोड इज ॲक्टिंग इन द आउटवर्ड डायरेक्शन और इट इज अ पुल फोर्स देन इट इज कॉल्ड टेन्साईल लोड. टेन्साईल लोडमुळे बॉडीची लेंथ काय होते,
जसं इथे दिसतंय का बॉडीची लेंथ इन्क्रीज होईल टेन्साईल लोडमुळे, कारण तो आउटवर्ड फोर्स आहे, बॉडीला आपण स्ट्रेच करतोय. सो हे झालं पहिलं टाईप ॲक्शियल लोडचा, टेन्साईल लोड. सेकंड, जर ॲक्शियल लोड आपण इनवर्ड अप्लाय केला म्हणजे पुश केलं तर बॉडीची लेंथ काय होईल त्या केसमध्ये, कमी होईल. सो त्या लोडला म्हणतात कॉम्प्रेसिव्ह लोड. सो कॉम्प्रेसिव्ह लोड इज if the axial load is applied in the inward direction or as a push force, then it is called as compressive load or compressive force. आणि compressive force मुळे length of body decreases. ओके, लक्षात ठेवा टेन्साईल लोड आणि कॉम्प्रेसिव्ह लोड हे दोन्ही पण कशाचे टाईप आहे, ॲक्शियल लोडचे, बिकॉज बोथ आर ॲक्टिंग अलॉंग द ॲक्सिस ऑफ द बॉडी. फक्त फरक काय आहे का टेन्साईल लोड इज आउटवर्ड, कॉम्प्रेसिव्ह लोड इज इनवर्ड. दॅट इज द डिफरंट. ओके, सो हे झालं टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह लोड. देन नेक्स्ट टाईप ऑफ लोड आपण कन्सिडर करू, दॅट इज शियर फोर्स. सो तिसरा आहे शियर फोर्स. शियर फोर्स म्हणजे काय का बॉडीचा जो ॲक्सिस असेल त्याला जर परपेंडिक्युलर लोड अप्लाय केलं, अगेन हा पेन कन्सिडर केला, याला बघा ॲक्सिसच्या अलॉंग जर मी बाहेर लोड अप्लाय केलं तर इट इज टेन्साईल लोड, मध्ये जर पुश केलं तर इट इज कॉम्प्रेसिव्ह लोड. बट ह्या पेनला मी जर इथे खाली आणि इथे वरती असं जर लोड अप्लाय केलं तर त्याचा काय इफेक्ट होईल, म्हणजे इथून खाली आणि इथून वरती, तर तो पेन आयदर बेंड होईल किंवा तो असा दोन पार्टमध्ये ब्रेक होईल. ह्या लोडला म्हणतात शियर फोर्स. सो शियर फोर्स म्हणजे द फोर्स अप्लाइड पॅरलल टू क्रॉस सेक्शन ऑफ द बॉडी. म्हणजे हा पेनचा जो सेक्शन आहे त्याला पॅरलल जे लोड अप्लाय करू, दॅट इज कॉल्ड शियर फोर्स. सो एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा का ॲक्शियल लोड जे असेल म्हणजे टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह ते कसे ॲक्ट होतात, अलॉंग द लेंथ, ते लेंथच्या अलॉंग ॲक्ट होतात, आयदर आउटवर्ड ऑर इनवर्ड. बट शियर फोर्स जो आहे तो कसा ॲक्ट होतो, परपेंडिक्युलर टू लेंथ, या लेंथला परपेंडिक्युलर, किंवा वी कॅन से इट इज ॲक्टिंग अलॉंग द क्रॉस सेक्शन ऑफ द बॉडी. लेंथला परपेंडिक्युलर जो सेक्शन असेल त्याला म्हणतात क्रॉस सेक्शन. सो लोडचे 3 इम्पॉर्टंट टाइप्स आपण या चॅप्टरमध्ये स्टडी केले, ते ट्री डायग्राममध्ये इथे दाखवता येईल बघा. का ॲक्शियल लोड म्हणजे काय, लोड ॲक्टिंग अलॉंग द ॲक्सिस ऑफ बॉडी. त्याचे 2 टाइप्स कोणते, तो जर आउटवर्ड असेल किंवा पुल असेल तर दॅट इज टेन्साईल लोड, आणि तो जर इनवर्ड किंवा पुश असेल तर दॅट इज कॉम्प्रेसिव्ह लोड. देन नेक्स्ट टाईप आहे शियर फोर्स किंवा शियर लोड. शियर फोर्स म्हणजे द फोर्स ॲक्टिंग अलॉंग द क्रॉस सेक्शन ऑफ द बॉडी. द फोर्स ॲक्टिंग पॅरलल टू क्रॉस सेक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज शियर फोर्स. ओके, सो हे झाले बेसिक टाइप्स ऑफ फोर्सेस. आणि मग या फोर्सेस प्रमाणेच स्ट्रेसेसचे टाइप्स आहे. सो जशी फोर्सेसची ट्री डायग्राम आहे सेम स्ट्रेसेसची ट्री डायग्राम आहे. सो त्याच डायग्रामला इथे आपण रिप्लेस करू. ओके, सो ही बघा. सो स्ट्रेसेस आर सेम ॲज लोड्स. मग फर्स्ट आहे ॲक्शियल स्ट्रेस. मग मला सांगा ॲक्शियल स्ट्रेसला कसं डिफाईन करता येईल, तर कोणताही स्ट्रेस म्हणजे सिम्पली त्या लोडमुळे आलेला स्ट्रेस. सो ॲक्शियल स्ट्रेस काय आहे, द स्ट्रेस इंड्युस्ड ड्यू टू ॲक्शियल लोड इज कॉल्ड ॲज ॲक्शियल स्ट्रेस, किंवा त्याला म्हणतात डायरेक्ट स्ट्रेस. ओके, मग ॲक्शियल स्ट्रेसचे अगेन 2 टाइप्स आहे, टेन्साईल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सो अगेन सेम, टेन्साईल स्ट्रेस म्हणजे द स्ट्रेस इंड्युस्ड ड्यू टू tensile load is called as tensile stress. Second, the stress induced due to compressive load is called as compressive stress. हा झाला नेक्स्ट टाइप. ओके, देन पुढचा शियर स्ट्रेस, त्यालाही सेम डेफिनेशन, द स्ट्रेस इंड्युस्ड ड्यू टू शियर फोर्स इज कॉल्ड ॲज शियर स्ट्रेस. सो ह्या चॅप्टरमध्ये स्ट्रेसचे हे 3 टाइप्स आहे, टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस. आणि तिन्हींमध्ये फरक काय आहे, तर त्यांच्या फोर्समध्ये फरक आहे. का कोणत्या टाईपचा फोर्स अप्लाय केलेला असेल त्याप्रमाणे बॉडीमध्ये स्ट्रेस येतो. ओके,
तर मला सांगा, स्ट्रेसचा बघा बेसिक फॉर्म्युला तर आपण एकच स्टडी केला आहे, तो आहे स्ट्रेस सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए, म्हणजे लोड अपॉन एरिया. मग या तिन्ही टाईपसाठी तो स्ट्रेसचा फॉर्म्युला सेम आहे. सो इथे बघा तिन्ही टाईपसाठी स्ट्रेस सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए. मग या तिन्ही स्ट्रेसेसमध्ये फरक काय आहे किंवा त्यांना डिफरंट नेम्स किंवा नावं का दिलेले आहे, तर त्यांच्या इफेक्टमध्ये फरक आहे. फर्स्ट बघा, टेन्साईल स्ट्रेसमध्ये लोड कोणता आहे, टेन्साईल. सो बॉडीची लेंथ काय होते, इन्क्रीज होते. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये बॉडीची लेंथ डिक्रीज होते. आणि शियर स्ट्रेसमध्ये शियर फोर्स आहे, सो बॉडी दोन पार्टमध्ये स्प्लिट किंवा ब्रेक होते. सो त्यांच्या इफेक्टमध्ये फरक आहे का बॉडीवर काय इफेक्ट होतो, दॅट इज द डिफरन्स. म्हणून हे डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आहे. सो देर आर 3 बेसिक टाइप्स ऑफ स्ट्रेसेस, टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह आणि शियर स्ट्रेस. फॉर ऑल 3 फॉर्म्युला इज सेम, सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए, बट पीचं नेचर डिफरंट आहे तिन्ही केसेसमध्ये. ओके, सो दॅट इज अबाउट स्ट्रेसेस. देन नेक्स्ट आपण स्टडी करू टाइप्स ऑफ स्ट्रेन्स. ओके, सो स्ट्रेन बद्दल आपण स्टडी केलं का स्ट्रेन काय आहे, चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आणि डायमेन्शन म्हणजे काय, तर बॉडीची साईज आणि शेप, दॅट इज डायमेन्शन. म्हणजे लेंथ, विड्थ, थिकनेस, डायमीटर, दीज आर कॉल्ड डायमेन्शन्स. सो स्ट्रेनमध्ये जे सगळे टाइप्स आहे त्या सगळ्यांना हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फक्त कोणतं डायमेन्शन चेंज झालं ते बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला लोड होता ॲक्शियल लोड. ॲक्शियल लोडमुळे मला सांगा काय चेंज होतं, तर ॲक्शियल लोड म्हणजे टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केला तर बॉडीची लेंथ काय होते, चेंज होते. सो ह्या चेंज ऑफ लेंथला एक्सप्रेस करणारा जो स्ट्रेन आहे त्याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल ऑर लिनियर स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल म्हणजे अलॉंग द लेंथ. हा वर्ड लक्षात ठेवा का जिथे जिथे लॉन्जिट्युडिनल हा शब्द येईल इट विल मीन अलॉंग द लेंथ. सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन याच्यामध्ये आपण काय एक्सप्रेस करतो, चेंज इन लेंथ. आणि स्ट्रेनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मग लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय येईल, सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ ऑफ बॉडी. ओके, आणि मग त्याचे अगेन 2 टाइप्स आहे लोडप्रमाणेच, का जसे ॲक्शियल लोडचे 2 टाइप आहे, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह, तसेच लॉन्जिट्युडिनल किंवा लिनियर स्ट्रेनचे 2 टाइप्स, टेन्साईल ऑर कॉम्प्रेसिव्ह किंवा त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. सो पॉझिटिव्ह किंवा टेन्साईल स्ट्रेन म्हणजे काय, तर इन्क्रीज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह स्ट्रेन. आणि जर लेंथ कमी झालेली असेल म्हणजे कोणत्या लोडमुळे, कॉम्प्रेसिव्ह लोडमुळे, तर तेव्हा कोणता स्ट्रेन येतो, कॉम्प्रेसिव्ह ऑर निगेटिव्ह स्ट्रेन. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन इज डिक्रीज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. ओके, सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन काय आहे, द चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ओके, सो हे झालं फर्स्ट स्ट्रेन. सेकंड, आता मला सांगा एखादा जर मेटल बार आहे आणि त्या बारला आपण फोर्स अप्लाय करून त्याची लेंथ जर चेंज झाली, मग त्याची लेंथ जर चेंज झाली तर त्याची जी डायमीटर आहे म्हणजे त्याचा जो सेक्शन आहे तो पण काय होईल, चेंज होईल, बिकॉज बारचं मटेरियल तर सेमच आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बारची जर लेंथ वाढली फोर्स अप्लाय करून तर डायमीटर काय होईल, कमी होईल. आणि जर पुश फोर्स अप्लाय करून लेंथ कमी केली तर डायमीटर काय होईल, वाढेल. ओके, दॅट मीन्स डायमीटर पण काय होते, चेंज होते. सो डायमीटर जी असते म्हणजे कोणत्याही बारच्या लेंथला परपेंडिक्युलर जे डायमेन्शन असतं त्याला म्हणतात लॅटरल डायमेन्शन. ओके, सो मग त्याला एक्सप्रेस करणारं जे स्ट्रेन आहे दॅट इज कॉल्ड लॅटरल स्ट्रेन. मग लॅटरल स्ट्रेनची डेफिनेशन काय, इट इज द रेशो ऑफ चेंज इन लॅटरल डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन्स. ओके, आणि कोणत्याही बारसाठी
ती व्हॅल्यू फाइंड करताना सिम्पली त्या बारचे लॅटरल डायमेन्शन तिथे पुट करायचे. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर बारसाठी मग काय फॉर्म्युला येईल, तर सर्क्युलर बारसाठी लॅटरल डायमेन्शन कोणता आहे, डायमीटर. इट इज परपेंडिक्युलर टू लेंथ. सो देअरफॉर फॉर सर्क्युलर बार lateral strain is change in diameter upon original diameter. तसंच रेक्टँग्युलर बार. सो असं रेक्टँग्युलर बार कन्सिडर केला, त्याचे लॅटरल डायमेन्शन कोणते आहे, विड्थ आणि थिकनेस. मग त्याच्यासाठी लॅटरल स्ट्रेन काय झाला, लॅटरल स्ट्रेन इक्वल टू चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ किंवा अजून काय, चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. ओके, सो हे झालं लॅटरल स्ट्रेन. सेकंड झाला. देन आता थर्ड. मग मला सांगा, एखाद्या बारला जर फोर्स अप्लाय केला, त्याची लेंथ पण चेंज झाली, लेंथला करस्पॉन्डिंग जो स्ट्रेन आहे तो लिनियर स्ट्रेन. देन त्याची डायमीटर पण चेंज झाली किंवा विड्थ आणि थिकनेस चेंज झाली, त्याला करस्पॉन्डिंग जो स्ट्रेन आहे तो लॅटरल स्ट्रेन. मग आता हे सगळे डायमेन्शन बदलले तर व्हॉल्यूम ऑफ बार पण कॉन्स्टंट राहील का, नाही. तर त्याचा व्हॉल्यूम पण काय होईल, ओव्हरऑल चेंज होईल थोडासा. सो मग हा चेंज ऑफ व्हॉल्यूम एक्सप्रेस करणारा जो स्ट्रेन आहे त्याला म्हणतात व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. मग अगेन सेम स्ट्रेनची डेफिनेशन अप्लाय करायची आहे का, स्ट्रेन काय आहे, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मग व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काय येईल, चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम. So volumetric strain of body is change in volume per unit original volume of body. Okay, so मग स्ट्रेनची ही झाली ट्री डायग्राम. सो स्ट्रेनचे हे इम्पॉर्टंट टाइप्स लक्षात ठेवायचे. फर्स्ट इज लिनियर और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. म्हणजे काय, चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. मग लेंथ जर वाढली तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह स्ट्रेन, लेंथ कमी झाली तर त्याला म्हणतात निगेटिव्ह स्ट्रेन. सेकंड टाइप आहे लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन काय, चेंज इन लॅटरल डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन्स. लॅटरल डायमेन्शन म्हणजे काय, तर लेंथला परपेंडिक्युलर डायमेन्शन म्हणजेच काय, डायमीटर, विड्थ किंवा थिकनेस. ओके, मग सर्क्युलर बारसाठी लॅटरल स्ट्रेन किती, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर. रेक्टँग्युलर बारसाठी लॅटरल स्ट्रेन किती, चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ किंवा चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. ओके, आणि थर्ड व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इक्वल टू किती, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ बार. Okay, so these are different types of stresses आणि strain. मेनली तीन टाइप आपण स्टडी केले. स्ट्रेसचे 3 टाइप, टेन्साइल, कॉम्प्रेसिव्ह आणि शियर स्ट्रेस. स्ट्रेनचे 3 टाइप्स, लिनियर और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ओके, सो हे इम्पॉर्टंट टाइप्स लक्षात ठेवा. सो स्ट्रेसेस आणि स्ट्रेनचे टाइप झाल्यानंतर परत एकदा लास्ट लेक्चरला स्टडी केलेला एक छोटा टॉपिक आपण रिवाइज करू. सो हुक्स लॉ हा टॉपिक आपण स्टडी केला होता बघा. हुक्स लॉ काय आहे, दॅट विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे काय, स्ट्रेन वाढला तर स्ट्रेस वाढतो, स्ट्रेन कमी झाला तर स्ट्रेस पण कमी होतो. सो मग इथे आहे हुक्स लॉ का, बाय हुक्स लॉ स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजेच सिग्मा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई, स्मॉल ई. ओके, ते स्ट्रेनचं कन्व्हेन्शन आहे. मग इथे जर आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे कॉन्स्टंट टर्म इंट्रोड्यूस केली तर बघा हे इक्वेशन काय येईल, इट विल बी सिग्मा इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. आणि इथे हा कॅपिटल ई जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ही प्रत्येक मटेरियलची प्रॉपर्टी असते. म्हणजे दिलेल्या एका मटेरियलसाठी त्याची व्हॅल्यू फिक्स्ड असते. सो मग स्टीलसाठी त्याची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, कॉपरसाठी एक डिफरंट व्हॅल्यू असते,
तसंच ॲल्युमिनियमसाठी, गोल्डसाठी, डिफरंट मटेरियलसाठी त्याचे वेगवेगळे व्हॅल्यू असतात. बट या व्हॅल्यूज ऑल द टाईम काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. ओके, सो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. ओके, आणि मग त्याच इक्वेशनला परत पुढे आपल्याला लिहिता येईल कॅपिटल ई इक्वल टू काय झालं मग, सिग्मा अपॉन स्मॉल ई. म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इक्वल टू काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो हे लक्षात ठेवा का स्ट्रेस अपॉन स्ट्रेन जो रेशो आहे दॅट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके, आणि इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. सो आता जे आपण स्टडी केलं त्याच्याशीच रिलेटेड एक बेसिक एक छोटासा टॉपिक आपण स्टडी करू. ओके, दॅट इज कॉल्ड इलॉंगेशन ऑर डिफॉर्मेशन ऑफ मेटल बार. ओके, इलॉंगेशन किंवा डिफॉर्मेशन म्हणजेच काय, डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ. तर त्याच्यासाठी बघा हे डायग्राम कन्सिडर करू. सो लेट्स से एक मेटल बार आहे ज्याची लेंथ एल आहे, त्याची डायमीटर डी आहे किंवा आपण म्हणू क्रॉस सेक्शन एरिया ए इतका आहे, आणि ह्या मेटल बारवर एक लोड अप्लाय केला आहे पी. तर इथे बघा डायग्राम कोणता लोड आहे तो, तर इट इज ॲक्शियल टेन्साईल लोड. बरोबर, आउटवर्ड आहे. मग मला सांगा ह्या टेन्साईल लोडमुळे बारची लेंथ काय होईल, इन्क्रीज होईल स्लाइटली. बरोबर, सो लेट्स से डेल्टा एल इज द स्मॉल इन्क्रीज इन लेंथ. म्हणजे लोड पी मुळे बारची लेंथ जी आहे ती डेल्टा एल इतक्या अमाऊंटने वाढली किंवा इन्क्रीज झाली असं आपण कन्सिडर करू. मग आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. सो त्याच्यासाठी आत्तापर्यंत स्टडी केलेले बेसिक इक्वेशन्स आपण यूज करू. ओके, मग मला सांगा ह्या बारवर टेन्साईल लोड जर अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये कोणता स्ट्रेस येईल, टेन्साईल स्ट्रेस. आणि त्याचा फॉर्म्युला काय, जो फर्स्ट स्टेपमध्ये लिहिला आहे, टेन्साईल स्ट्रेस सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए म्हणजे लोड अपॉन एरिया. सेकंड, मग बारची लेंथ डेल्टा एल इतक्या अमाऊंटने चेंज झाली, मग त्याच्यामध्ये स्ट्रेन किती येईल, म्हणजेच लिनियर स्ट्रेन. स्ट्रेन किती आलं, मग सेकंड फॉर्म्युला लिहिला मी, स्ट्रेन ई म्हणजे स्मॉल ई इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ओके, सो हा झाला सेकंड फॉर्म्युला. आता थर्ड स्टेपमध्ये ह्या बारसाठी आपण अगेन हुक्स लॉ अप्लाय करू. दॅट बाय हुक्स लॉ स्ट्रेस सिग्मा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन स्मॉल ई. मग पुढची स्टेप लिहिली काय आहे का, सिग्मा इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. कॅपिटल ई काय आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि मग आता स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेपमधल्या व्हॅल्यूज मी तिथे पुट करतो. ओके, सो मग इक्वेशन काय येईल आता पुढच्या स्टेपमध्ये, पी अपॉन ए इक्वल टू काय झालं, स्ट्रेसची व्हॅल्यू पुट केली पी अपॉन ए इक्वल टू काय, आता कॅपिटल ई इंटू स्मॉल ई काय आहे, डेल्टा एल अपॉन एल. कळते सर्वांना. सो ही झाली नेक्स्ट स्टेप. मग आता आपल्याला फाइंड करायचं आहे डेल्टा एल. सो मग ह्या सगळ्या टर्म्स लेफ्ट साईडला पी कडे ट्रान्सफर केल्या. बरोबर, सो खालचा जो एल आहे तो तिकडे न्यूमरेटरमध्ये जाईल आणि इकडचा जो ई आहे वरती तो तिकडे डिनॉमिनेटरमध्ये जाईल. म्हणजे मग इकडे काय राहिलं, फक्त डेल्टा एल. तिकडे कोणत्या टर्म झाल्या, पी एल अपॉन ए ई. आणि मग नेक्स्ट स्टेपमध्ये डेल्टा एलचा फॉर्म्युला आपण लिहिला, दॅट इलॉंगेशन किंवा डिफॉर्मेशन डेल्टा एल इक्वल टू काय, पी एल अपॉन ए ई. याचा अर्थ काय का कोणत्याही मेटल बारवर पी इतका फोर्स अप्लाय केला, टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह, त्याची ओरिजिनल लेंथ एल इतकी असेल, क्रॉस सेक्शन एरिया ए असेल आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई असेल, तर त्याचं डिफॉर्मेशन किंवा चेंज इन लेंथ हे आपल्याला आधीच काय करता येतं, फाइंड आउट करता येतं. आणि ते किती असतं, तर इलॉंगेशन डेल्टा एल इक्वल टू पी एल अपॉन ए ई. ओके, सो हे झाले आजचे सगळे फॉर्म्युलेज. सो आतापर्यंत स्टडी केलेले फॉर्म्युलेज आपण परत एकदा रिवाइज करू. सो बघा नंबर वाईज फॉर्म्युलेज लिहिलेले आहे. सो त्यांचे मीनिंग सांगतो. फर्स्ट फॉर्म्युला स्टडी केला, स्ट्रेस सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए म्हणजेच लोड अपॉन एरिया किंवा फोर्स अपॉन एरिया. एरिया काय, तर जो बार असेल त्याचा क्रॉस सेक्शन एरिया. मग सर्क्युलर बार असेल तर एरिया किती,
π/4 इंटू डी स्क्वेअर, वेअर डी म्हणजे त्या बारची डायमीटर. देन रेक्टँग्युलर बार असेल तर एरिया किती, ए इक्वल टू डब्ल्यू इंटू टी म्हणजेच विड्थ इंटू थिकनेस. सो हा झाला स्ट्रेस. सेकंड फॉर्म्युला आहे स्ट्रेन. आता इथे जो स्ट्रेन आहे स्मॉल ई इक्वल टू काय लिहिलं आहे, डेल्टा एल अपॉन एल म्हणजेच चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ ऑफ बार. आणि लक्षात ठेवा फक्त स्ट्रेन हा वर्ड असेल तर त्याचा ऑलवेज अर्थ कोणता, स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन. सो दॅट्स वाय इथे फक्त स्ट्रेन म्हणजे लिनियर स्ट्रेन लिहिला आहे मी. ओके, सो स्ट्रेन किंवा लिनियर स्ट्रेन ई इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. देन नेक्स्ट थर्ड आहे लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन हा ई एल अशा वर्डने दाखवतात म्हणजे स्मॉल ई आणि सफिक्स किंवा बेसला एल. मग सर्क्युलर बार असेल तर लॅटरल स्ट्रेन किती, सो ई एल इक्वल टू चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर. जर रेक्टँग्युलर बार असेल त्याच्यासाठी लॅटरल स्ट्रेन ई एल किती, इट इज इक्वल टू डेल्टा डब्ल्यू अपॉन डब्ल्यू म्हणजे चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ किंवा चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस म्हणजे डेल्टा टी अपॉन टी. सो हा झाला लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला. नेक्स्ट आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई इक्वल टू काय फॉर्म्युला, सिग्मा अपॉन स्मॉल ई म्हणजेच काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आणि लास्ट फॉर्म्युला आपण स्टडी केला डेल्टा एल इक्वल टू पी एल अपॉन ए म्हणजेच इलॉंगेशन और डिफॉर्मेशन इक्वल टू पी एल अपॉन ए ई, वेअर पी म्हणजे अप्लाइड लोड, एल मीन्स लेंथ ऑफ बार, ए इज क्रॉस सेक्शन एरिया आणि ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके, सो हे सगळे झाले आजचे फॉर्म्युलेज आणि ह्या फॉर्म्युलाजवर बेस्ड प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व करू किंवा त्यांची प्रॅक्टिस करू. सो अगेन आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की आजचे जे टॉपिक्स झाले ते सगळे तुम्ही नीट बघा, 2-3 वेळेस बघा. पाहिजे तर त्या डेफिनेशन ज्या आहे ज्या इथे लिहून दिलेल्या आहे किंवा ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या फक्त डेफिनेशन लिहून ठेवायचा प्रयत्न करा. देन फॉर्म्युलेज, हे सगळे फॉर्म्युलेज नीट नोट डाऊन करा, लिहून घ्या. त्या सगळ्या टर्म्सचं मीनिंग पण नीट समजून घ्या म्हणजे मग आपल्याला नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व करता येतील. सो हे सगळे फॉर्म्युलेज लिहून घ्या, त्यांचा अर्थ समजून घ्या आणि जर डाऊट्स असेल तर मला विचारा. ओके, थँक्यू व्हेरी मच.